अभाग्याशी दुर्भिक्ष नेनत्या करू साठा भरले फाटा आडराणी वसवणी आशे घर माग दूर घातला नेनत्या करू साठा भरले फाटा आडराणी तुका म्हणे मन मुरे तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तिची तू नेनत्या करू साठा भरले फाटा आडराणी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव आहे सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष नेनत्या करू साठा भरले फाटा आडराणी शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाची ओळख करून देतात, देवाचं आपल्याला यथार्थ ज्ञान या अभंगातून महाराज करून देतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त सांगाव या सर्वांच्या सहकार्याने हरिभक्तीपरायण आदरणीय पाटील महाराजांच्या अधिपत्याखाली आणि त्या नामोत्सवातील ही आजची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्हा तुम्हाला देव नेमका कुठं आहे, त्या देवाचं नेमकं स्वरूप काय आहे, आज आम्हा तुम्हाला त्याचं ज्ञान करून देतात. सर्वांचं परम भाग्य आहे की संत महात्म्याने आमची तुमची सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे. बरं, व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणून आपण संतांच्या नंतर जन्माला आलो हे एका परीनं भाग्य आहे, एका परीनं भाग्य आहे. बरं, आज समाजाच्या जीवनामध्ये परमार्थाच्या दृष्टीनं ज्या साधनेची गरज आहे त्या सर्व साधनेचा विचार साधू संतांनी अनुष्ठानपूर्वक करून आमच्या तुमच्या करता अक्षरबद्ध केलेला आहे. बरं, फक्त आपण त्याचं अनुष्ठान करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही. जसं वाड वडिलांनी मिळवून ठेवलेलं आहे, वाड वडिलांनी मिळवून ठेवलेलं आहे ते फक्त जतन करायचं आहे. बरं, तेव्हा साधू संतांनी फार मोठी आमची तुमची व्यवस्था करून ठेवलेलं लक्षात ठेवा. फक्त त्या मार्गाचं अनुकरण करून त्या पद्धतीने आपण आज चालण्याची गरज आहे, बाकी काही करायचं नाही. मार्ग दावनी गेले आली, मार्ग दावनी गेले आली, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे,
आधी दयानिधी संत ते. त्या संत महात्म्यांनी आज आमच्या तुमच्या करता अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, केवळ दयेच्या पोटी. दयाद्र अंतकरणाने आज आमच्या तुमच्या करता हे करून ठेवलेलं आहे. काय काय करून ठेवलं, काय काय करून ठेवलं याच्यापेक्षा काय नाही केलं, काय नाही केलं बरं का. हा म्हणून महाराजांनी वर्णन केले उपकार सांगो काय, बाप न करी ऐशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. तेव्हा संत महात्म्यांनी जो विचार आज आमच्या तुमच्या करता अक्षरबद्ध करून ठेवलेला आहे, त्या एका विचाराचा आपल्याला ओहापोह या अभंगाच्या माध्यमातून करायचा आहे. आणि तो विचार जर कोणता असेल तर मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाने त्या देवाची ओळख करून घेतली पाहिजे, त्या देवाला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा 3 गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या. जग म्हणजे काय, देव म्हणजे काय आणि जीव म्हणजे काय, या 3 गोष्टी जाणायच्या आहेत बरं का. आम्हाला जग म्हणजे काय माहिती नाही, देव म्हणजे काय माहिती नाही, आणि देव म्हणजे जीव म्हणजे काय माहिती नाही बरं का. वर्णन केले जग कसं आहे, खोटा आहे. त्याला शास्त्रामध्ये शब्द वापरला मिथ्या आहे. जग मिथ्या आहे हा विचार सांगितलं. आम्हा तुम्हाला जे दिसतं जग ना ते कसं आहे, खरं आहे का खोटं आहे. आम्हाला वाटतं खरं आहे पण ते आहे खोट, आहे खोट पण आम्हाला वाटतं खरं आहे. शास्त्र सांगतं तुम्ही ज्याला खरं म्हणता ते आहे खोट, आणि ज्याला तुम्ही खोट म्हणता ते आहे खरं. जग कसं आहे, खोट आहे असं शास्त्रांनी वर्णन केले. हे आज समाजाला कळलं पाहिजे, लक्षात ठेव. तुकोबाऱ्या म्हणतात ते आम्हाला कळालं, हे आम्हाला कळालं बरं का. रज्जू सर्पाकार भाषियली जगडंबर, मनोनी आवडती पाय. आम्हाला देवाविषयी आवड का निर्माण झाली, महाराज म्हणतात ते आम्हाला जग कळालं. आमच्या चित्तात देवाविषयी आवड का नाही, आम्हाला जग कळालं नाही. जग कळालं नाही. खरंच जग जर कळेल ना, देवाविषयी आवडच निर्माण होईल. देवाचं भजन करा म्हणून सांगायची गरजच नाही बरं का. म्हणून पहिला जगाचा विचार मांडला. जग हे मिथ्या नाम खोट आहे, देव नाम ब्रह्म सत्य आहे. तो नित्य आहे बरं का. देव नित्य आहे, तो सत्य आहे. सत्य आहे म्हणजे हे जगत जरी आम्हा तुम्हाला दिसत असलं तरी या जगतामध्ये देवच सत्य आहे, देवच सत्य आहे. बाकी काहीही सत्य नाही, लक्षात ठेवा बरं का. त्या भगवंताच्या सत्यत्वाचं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. खरंच देव सत्य आहे. आम्हाला देव सत्य आहे असं वाटत नाही का, आम्हाला तो कळालेलाच नाही आहे. आम्हाला तुम्हाला तो कळालेला नाही. आणि तिसरा विचार मांडला, जीव हा देवापासून वेगळा नाही, देवापासून वेगळा नाही बरं का. जग, देव आणि जीव या 3च गोष्टी जाणायच्या आहेत. ह्या 3 गोष्टी सोडून आम्ही सगळं जाणायला तयार आहे बरं का. आम्ही सगळं जाणायला तयार आहे. आज जग जाणायला कोणी तयार नाही. कुठल्या शाळेत शिकवलं जातं का जग कसं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये सांगितलं जातं का देव कसा आहे, कुठल्या विद्यापीठामध्ये सांगितलं जातं का जीव कसा आहे.
फक्त तो सांगितलं जातं, जिथं सांगितलं जातं ते त्याला संत पीठ म्हणतात बरं का. काय संत पीठ. बाकीची पीठ एका जाग्यावरती आहेत आणि संतांचं पीठ हे चालतं बोलताय बरं का. ते ज्ञानाचे चालते बिंब, अवयवते सुखाचे कोंब, येरपन माणूस ते भांब लौकिक भागू. चालतं बोलतं संत पीठ म्हणजे हे संतांचं जीवन आहे. आणि ते संत आज जगाला सांगतायत, जगाला सांगतायत, आम्हा तुम्हाला त्याचं ज्ञान करून देतायत. आणि ते ज्ञान आपण जीवनामध्ये संपादन केलं पाहिजे बरं का, केलं पाहिजे. आवश्यकता आहे त्याची. त्याच्याकरताच आपण जन्माला आलोय. मग त्याच्याकरता जन्माला आलोय आपण, ते ज्ञान संपादन जीवनामध्ये केलं पाहिजे. खरंच हो. म्हणून एका महाभागाला वाटलं, ज्या अर्थी संत महात्मे सांगतात त्या अर्थी आपण समजावून घेतलं पाहिजे बरं का. म्हणून एक महाभाग तुकोबारांच्याकडे गेला. महाराज खरंच नेमका देव कुठं आहे सांगा, देव कुठं आहे सांगा. तुम्ही सत्य आहे म्हणता, या जगामध्ये आहे म्हणता, तो नेमका आहे तरी कुठं सांगा ना. महाराज म्हणतात आहे कुठं. महाराज म्हणतात तो सर्वत्र आहे. सर्वत्र आहे म्हणजे त्या देवाचा सुकाळ आहे. देवा हे सुकाळ देशी, देवा हे सुकाळ देशी. दुर्भिक्ष अवघ्याची दुर्भिक्ष मेहनत्या करू जाता, मेहनत्या करू जाता. देवा हे सुकाळ देशी अभाग्याची दुर्भिक्ष मेहनत या करू जाता, मेहनत या करू जाता. देव आहे सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष. पहिल्या चरणामध्ये दोन पद आलेत, एक सुकाळ आणि दुसरा दुर्भिक्ष. महाराज म्हणतात देवाचा सुकाळ आहे, देवाचा सुकाळ आहे. पण कोणाला? भाग्यवानाला. कोणाला? भाग्यवानाला. अभाग्यवानाला दुष्काळ आहे. दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ, दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ. महाराज म्हणतात देवाचा सुकाळ आहे. मग देवाचा सुकाळ आहे तर आम्हाला का दिसत नाही? महाराज म्हणतात तुम्ही अभागी आहात. भाग्यवानालाच सुकाळ आहे, अभाग्यवानाला दुष्काळ आहे, दुष्काळ आहे. आता राजकीय लोकांना सुकाळ आहे, राजकीय लोकांना
सुकाळ आहे 7 तारखेपर्यंत. बर का, सुकाळ आहे का नाही? पण आम्हा तुम्हाला दुष्काळ आहे. महाराज प्रत्येक माणसं भेटायला येत होती, त्याला सांगत होत्या रे परवा दिवशी प्रसाद आहे, काहीतरी पंक्तीला दे. म्हणजे आम्हाला दुष्काळच आहे, आम्हाला दुष्काळच आहे. हे जसं व्यवहारामध्ये तसं तुकोबाराय म्हणतात, जो भाग्यवान आहे त्याला देवाचा सुकाळ आहे, आणि जे अभागी आहेत त्यांना देवाचा दुष्काळ आहे. देव आहे सुकाळ देशी. सुकाळ या शब्दाचा अर्थ महाराज म्हणतात, अरे देव सुकाळ देश आहे म्हणजे सर्व देशामध्ये देव आहे, सर्व देशामध्ये देव आहे. असा एकही देश या ठिकाणी नाही की तिथं देव नाही. बर का, अशी कोणती जागा आहे का की ज्या जागेत देव नाही? सर्व ठिकाणी आहे. हो, त्याच्याकरता 3 पद वापरले, सर्वत्र, सदा आणि सम. देव सर्वत्र आहे, देव सदा आहे, आणि देव सर्वत्र, सदा आणि सम. 3 पद सांगितले बरं का. हा सर्वत्र आहे अशी एकही जागा नाही की देव तिथे नाही. विठ्ठल जळी स्थळी वरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची, विठ्ठल म्हणता हरले पाप. सर्वत्र आहे बर का, सर्वत्र आहे म्हणजे सर्व देशामध्ये आहे. असा एकही देश नाही तिथं देव नाही. संपूर्ण त्रिभुवनाचा विचार करा बर का, त्रिभुवनाचा विचार करा, नुसता ह्या विश्वाचा विचार करू नका. सप्तही पाताळी भरोनी राहिला. महाराजांनी वर्णन केले 7ही पाताळामध्ये तो भरून उरलाय, म्हणजे सर्व देशामध्ये. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विटे सहित पावले. म्हणजे सर्व देशामध्ये देव आहे, असा एकही देश नाही तिथं देव आहे. मग कोणी म्हणेल आहे तर आम्हाला का दिसत नाही? आपण अभागी आहोत, अभागी आहोत. का देव दिसण्याकरता भाग्य लागतं. पिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्र आपुल्या. महाराज म्हणतात 21 स्वर्गाते बर का,
सत्ता मात्र म्हणजे तो परमात्मा सर्व देशामध्ये आहे. इथं महाराजांना सांगायचं आहे देवाचा सुकाळ आहे, देवाचा सुकाळ आहे बरं का. ज्याला कळालं त्याला, ज्याला कळालं त्याला. आपल्याला सांगतो थोडस समजावून म्हणजे कळेल बर का. एकदा त्या अकबराच्या नगरीमध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडला, सगळीकडे अन्न 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 अशी परिस्थिती निर्माण झाली. पण त्या अकबराकडे रोज एक न्हावी दादा शुश्रूषा करायला यायचा बरं. मग शुश्रूषा करता 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 अकबराने विचारलं काय हो न्हावी दादा, प्रजा तो भुकी ही मर रही है, प्रजेला खायला अन्न नाही आहे, अन्न अन्न करते. तो म्हटला राजेसाहेब हे चुकीच आहे म्हटलं. प्रजा आनंदात आहे म्हणे, कोणीही अन्ना वाचून राहिलेलं नाही आहे. असं ते शुश्रूषा करता करता चर्चा झाली. तो शुश्रूषा करून गेला, स्नान झालं. बादशाह तो बैठकीमध्ये आला आणि बिरबलाला विचारलं काय रे बिरबल, तू सांगतो की दुष्काळ पडलाय आणि मला तर ऐकायला मिळालं प्रजा तो सुखी आहे, प्रजा तो सुखी आहे. बिरबलाने विचारलं कोणी सांगितलं आपल्याला, कोणी सांगितलं म्हणजे माझ्याकडे न्हावी दादा येतो रोज, त्यांनी सांगितलं. बिरबलाने सांगितलं सेवकांना त्याच्या घरची परिस्थिती बघून या काय नेमकी आहे बर का. ते आले सेवक, त्याच्या घरामध्ये प्रवेश केला. त्याच्या घरामध्ये धान्याच्या पोतीची थप्पी लागलेली होती आणि म्हैस व्यालेली होती आणि दूध भात खायला कमी नव्हतं बरं का. वर्णन केले शेतकऱ्याच्या घरात धान्य नसतं पण बलोतेदाराच्या घरात धान्य असतं बरं का. काही बलोतेदार आहे समाजामध्ये आणि ती पूर्वी काय करायचे, खळी सुरी झाली की ते धान्य गोळा करायचं बरं का आणि ते वर्षभर धान्य त्यांना पुरायचं. त्याच्या घरामध्ये बघितलं थप्पी लागलेली होती, म्हैस व्यालेली होती. हा दूध भात 4 टाइम खात होता बरं का, 4 टाइम खात होता. ठीक आहे. बिरबलाने सांगितलं असं करा, त्याची म्हैस सोडून आणा आणि त्याच्या घरामध्ये जी धान्याची पोती थप्पी लागलेली ती आपल्या अन्नाच्या कोठार आणून टाका. आणि त्याप्रमाणे सगळं आणलं. दुसऱ्या दिवशी खायाची पंचायत झाली. पुन्हा 2 दिवसाने तो न्हावी दादा त्या बादशाची शुश्रूषा करायला. विचारलं न्हावी दादा प्रजा कशी काय, भुकी तो मर रही है. अरे परवा म्हणत होता सुखी आहे म्हणजे सुकाळ आहे म्हणून सांगत होतास आणि आता मर आहे म्हणजे दुष्काळ आहे म्हणून सांगतोस, कसं काय, परवाचं खरं का आताचं खरं. राजेसाहेब खरं सांगू का म्हणे, खरंच आज समाजामध्ये दुष्काळच आहे पण माझ्या घरामध्ये दूध आणि भात भरपूर असल्यामुळे माझ्या घरात सुकाळ आहे, माझ्या घरात सुकाळ आहे. आता ते माझ्या घरातलंही गेलं म्हणून दुष्काळ आहे. म्हणजे ज्याच्या घरात दूध आणि भात भरपूर आहे त्याला दुष्काळ नाही, त्याला सुकाळ आहे. आणि ज्याच्या घरात नाही त्याला दुष्काळ आहे. ही संगती इकडे लावा. जो भाग्यवान आहे त्याला देवाचा सुकाळ आहे आणि जो भाग्यवान नाही त्याला देवाचा दुष्काळ आहे बर का. आम्हाला देव दिसतो का,
देव दिसतो का? आम्हाला मूर्तीतला देव दिसना, माणसातला राहू दे, माणसातला राहू दे. मूर्तीत देव आहे की नाही? मूर्तीत देव आहे की नाही? मूर्तीत देव आहे, पण मूर्तीतला तरी देव आम्हा तुम्हाला दिसलाय का? माणसामध्ये देव आहे, दिसलाय आम्हा तुम्हाला? ज्ञानोबांनी वर्णन केले, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. तुकोबारांनी वर्णन केले, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. तेव्हा कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका. कोण्याही जीवाचा न कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. काय वर्णन केले? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जे सर्वत्र देव आहे का नाही? हा, सर्वत्र आहे देव. हा, सर्वत्र आहे म्हणजे सर्व देशामध्ये देव आहे बर का. हा, मग तो आहे कसा? सर्वत्र आहे, सर्वत्र आहे आणि समरूपामध्ये आहे. कसं आहे? सर्वत्र आहे, समरूपामध्ये म्हणजे सारखाच सर्वांच्या ठिकाणी बरं का. न्यूनाधिकता नाहीये, न्यूनाधिकता नाही. आमचं तुमचं वजन कमी जास्त आहे बरं का. सगळ्यांचं वजन सारखं नाही, सर्वांची उंची सारखी नाही, सर्वांची रुंदी सारखी नाही, सर्वांचा रंग सारखा नाही, हा, सर्वांचे नाक डोळे दिसायला सारखे नाहीत. हा, ज्याचं चांगलं दिसतं त्याचाच फोटो काढतात बरं. सगळी विषमता आहे. हा, शरीराची विषमता आहे, पण प्रत्येक शरीरामध्ये मात्र तो सारखाच आहे. सर्व शरीरामध्ये मात्र सारखाच आहे. हा, म्हणजे कारण म्हणतात सर्वत्र आहे म्हणजे सर्व देशामध्ये आहे, तसा तो समरूपाने आहे बरं का. समरूपाने. हा, विषमता नाहीये त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी. हा, मुंगीचं शरीर घ्या आणि हत्तीचं शरीर घ्या, दोघांच्या शरीरामध्ये सारखाच आहे. हत्तीचं शरीर मोठं आहे, मुंगीचं शरीर लहान आहे.
पण तो समरूपाने आहे बर का. म्हणजे न्यूनाधिकता त्याच्या ठिकाणी नाहीये. व्यवहारामध्ये काही काही गोष्टीमध्ये न्यूनाधिकता सांगितली. इथलाच विचार सांगतो. बसलेले लोक आहेत, श्रोते, त्यांच्यातही देव सारखाच आहे. सांगणारा आहे, त्याच्यातही देव सारखाच आहे. टाळकरी आहेत, त्यांच्यातही देव सारखाच आहे बरं का. मग फरक काय आहे? सांगणाऱ्याला पाकिट वेगळं, म्हणणाऱ्याला पाकिट वेगळं, आणि बसणाऱ्याला फक्त एवढंच. देव सारखा आहे की नाही? त्यात काय न्यूनाधिकता आहे का? सांगणाऱ्याच्याही हृदयामध्ये देव सारखाच आहे, ऐकणाऱ्याच्या हृदयात देव सारखाच आहे, साथ करणाऱ्याच्याही जे इकडे आले नाहीत त्यांच्यातही सारखाच आहे. ही अधिकाराची देहाच्या संबंधाने न्यूनाधिकता आहे. पण तो कसा आहे? सम आहे, सर्वत्र आहे, सम आहे आणि सदा आहे. आता देव आहे, उद्या सकाळी नाही, मग बोलवा. मुंग्या आणि राव आम्हा सारिकाची जीव. ज्यावेळी तुकोबरांच्या जीवनामध्ये प्रसंग आला, तो नजराना घेऊन छत्रपतींचे सेवक तुकोबरांच्याकडे आले. आणि आल्यानंतर तुकोबरांनी सांगितलं, मला याची गरज नाही. ते सेवक म्हटले, अहो तुम्हाला गरज नाही, पण कोणी पाठवले याचा विचार केला का राजे? तो महाराज म्हणतात, राव आणि रंग आम्हाला सारखाच आहे. आम्हाला सारखाच आहे. म्हणजे देव सर्वत्र समरूपाने आहे आणि देव सदा आहे. देव सदा आहे. सदा आहे म्हणजे आम्ही तुम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी आहे, आम्ही जन्माला आलो तरी आहे, आणि उद्या आमचा 13वा झाला तरी देव आहे. सदा आहे. देव नाही असा एकही काळ नाही. एकही काळ नाही बर का. सदा त्या देवाचं अस्तित्व आहे. त्या देवाचं सदा अस्तित्व आहे. म्हणून सदा आहे, सम आहे आणि सर्व देशामध्ये आहे. हे 3 शब्द शास्त्रात सांगितले. 3 शब्दाकरता तुकोबरांनी एकच शब्द वापरला, सुकाळ. बर का. 3 पदाचं ऐक्य म्हणजे सुकाळ. बर का. सोपं आहे की संतांनी किती सोपं केलं? शास्त्रांनी 3 पद वापरली, सर्वत्र, सदा, सम. आणि तुकोबराय म्हणतात सर्व सुकाळ. सुकाळ शब्दाचा एवढा विस्तार आहे बर का. म्हणजे देवाचा सुकाळ आहे. मग देवाचा सुकाळ आहे तर आम्हाला का दिसत नाही? महाराज म्हणतात, दिसण्याकरता तो पुण्यवान लागतो. पापी माणसाला देव दिसत नाही. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रबंधकर गुरुजी सांगायचे, पापी माणसाला संसार आवडतो आणि पुण्यवानाला परमार्थ आवडतो. समजावं, आपल्याला जर परमार्थ आवडत नसेल तर समजावं आपण पापी आहोत, आणि आपल्याला प्रपंच आवडत असेल तर समजावं ना, प्रपंच आवडत असेल तर समजावं आपण पापी आहोत, आणि परमार्थ आवडत असेल तर पुण्यवान समजावं बरं का. मग कुणी म्हणेल आम्हाला आवडतो 7 दिवस नित्य पाहिजे बर का. तात्पर्य इथं वर्णन केलेलं आहे. देवाचा सुकाळ आहे, सर्व देशामध्ये आहे, तो सारखा आहे, सर्वत्र आहे. मग असा देव आहे तर आम्हाला का दिसत नाही? अभाग्याशी दुर्भिक्ष. म्हणून वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. जो परमार्थातला भाग्यवान वेगळा आणि प्रपंचातला भाग्यवान वेगळा. बरं, इथं शब्द आलाय अभाग्याशी दुर्भिक्ष. त्या अभाग्याच्या संबंधाने सांगतो. आज आम्हा तुम्हाला प्रापंचिक लोक भाग्यवान म्हणतात का अभागी म्हणतात?
प्रापंचिक लोक परमार्थ करणाऱ्याला अभागी म्हणतात आणि जे परमार्थ करत नाहीत प्रपंचच करतात त्याला संत अभागी म्हणतात बरं. उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा राम कृष्णी पैसा पैसा होय उपजोनी करंटा उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. महाराज म्हणतात जन्माला येऊन ज्याच्या अंतकरणामध्ये परमार्थाची इच्छा निर्माण झाली नाही, ज्याला अद्वैत ज्ञानाची इच्छा निर्माण झाली, तो करंट्या कपाळाचा. इदन्न मम इति श्री ज्ञानेश्वर महाराज वाच. बर का. उपजोनी करंटा अभागे अभागी अभाग्य. मग भाग्यवान कोण? महाराज म्हणतात जो परमार्थाच्या वाटेला लागला तो भाग्यवान. मोक्ष रे के आला भाग्य विन टला. मोक्ष रे के आला भाग्य विन टला. साधूचा अंतिला रे साधूचा अंतिला साधूचा अंतिला रे हरे भक्ता. हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना. मोक्ष के आला भाग्य बिना टला. हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना. मोक्ष
अक्षरे के आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरी भक्त. तुकोबरांनी याच्याकरता एक अभंग लिहिलाय भाग्याचं वर्णन करणारा. पिकलिया शेंद कडूपन गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. शेवटी काय वर्णन केले? तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. पहिलं सुरुवात पिकली या शेंद ना. या नावे भाग्य म्हणजे तैसे आम्हा केले पांडुरंगे. या नावे भाग्य म्हणजे आठव नाठव गेले भावा भाव या नावे भाग्य म्हणजे अभागी. महाराज म्हणतात जो अभागी आहे त्याला देवाचा दुष्काळ आहे. अभागी म्हणजे भाग्य कशाला म्हणतात? पुण्यालाच भाग्य म्हणतात बरं का. पुण्य पुण्य शब्दालाच भाग्य शब्द वापरलेला आहे. म्हणजे आम्हा तुम्हाला देव दिसण्याकरता भाग्य लागतं, ते आमच्या तुमच्याकडे भाग्य नाही. म्हणून त्याचं दोन शब्दामध्ये वर्गीकरण केले, फार सुंदर वर्णन केले. ज्ञानी पुरुषाला देवाचा सुकाळ आहे आणि अज्ञानाला देवाचा दुष्काळ आहे बरं का. ज्यार्थी आम्हा तुम्हाला देव दिसत नाही तेव्हा आपण कोणत्या वर्गातले? अज्ञानी बरं का. अज्ञानी. जरी आपण समाजामध्ये मिरवत असलो, समाजामध्ये आपल्याला मोठे म्हणत असले, पण आपल्याला जर देव कळत नसेल, देव दिसत नसेल तर अज्ञानीच आहे. आपण लक्षात ठेवा, अज्ञानीच आहे. जसं तुकोबारांनी वर्णन केले, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा नये अनेक माझ्या मना. हो का पंडित शहाणा? पंडित असेल, शहाणा असेल, पण महाराज म्हणतात माझ्या मनाला तो येत नाही का? त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळाच नाहीये. तशा समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवणारे लोक आहेत, पण त्याला जर देव जर कळत नसेल तर तो अभागी आहे, अज्ञानी आहे. दुर्योधन राजा होता. राजा दुर्योधन राजा होता, पण देव साक्षात समोर येऊन त्याला देव देव वाटला नाही बरं का. देव देव वाटलाच नाही शेवटपर्यंत. कुणाला? दुर्योधनाला. मग साक्षात भेटून सुद्धा देव ज्याला वाटला नाही तो दुर्योधन. आम्हा तुम्हाला ज्या अर्थी देव कळत नाही, देव देव आहे असं आपल्याला वाटत नाही, तो आपण कोण? त्याचे वंशजच, त्याचे वंशजच बरं का. मग अभाग्याशी दुर्भिक्ष. म्हणजे देव कळण्याकरता पुण्य लागतं, नाम देव कळण्याकरता अधिकार लागतो. देव कळण्याकरता अधिकार लागतो. अनधिकार्याला देव कळत नाही बरं का. त्याला योग्यता लागते, दृष्टी लागते बरं का. लोणी कुठं आहे? पाहिले कधी तुम्ही? नाही, लोणी दुधातच असतं बरं का. लोणी दुधातच असतं, पण दुधातलं लोणी कोणाला दिसतं? गोकुळच्या चेअरमनला नाही का गावातल्या डेअरीवाल्याच्या चेअरमनला. दुधात लोणी आहे कोणाला दिसतं? दुधात लोणी आहे का नाही? पण दुधातलं लोणी कोणाला दिसले का? नाही आहे. दुधामध्ये लोणी आहे पण दिसत नाही, पण आहे हा आपला निश्चय का नाही? एवढाच निश्चय जगतामध्ये देवाविषयी पाहिजे बरं का. जगतातला देव दिसत नाही. जर दुधातलं लोणी दिसत नाही तर तुम्ही लोणी आहे म्हणता का नाही? जगतामध्ये देव दिसत नाही पण देव आहे म्हणा ना, म्हणत नाहीत ना. धाडसच होत नाही, लक्षात ठेवा. धाडस होत नाही. समजावं
पाप आहे, पाप आहे. हा, देव आहे असं म्हणण्याकरता फार मोठं धैर्य लागतं, लक्षात ठेवा. फार मोठं धैर्य लागतं. संभाजी राजांना सांगितलं तुमचा धर्म सोडा, आम्ही तुम्हाला जिवंत सोडतो. त्यांनी सांगितलं प्राण गेला तरी चालेल, की मी धर्म सोडणार नाही. याला म्हणतात धैर्यवर. आज आम्ही आमच्याकडे धैर्य राहिलेलं नाही बरं का. तात्पर्य देव कळण्याकरता अधिकार लागतो. देव कळण्याकरता अधिकार लागतो. सजासजी देव कळत नाही, कळत नाही बरं का. म्हणून महाराज म्हणतात जे अधिकारी वर्ग आहे, जे भाग्यवान आहेत, महाराज म्हणतात त्याला सांगतात खरंच तुला देव पाहायचा आहे ना, देवाचा सुकाळ आहे. सुकाळ आहे म्हणजे तो सर्व देशामध्ये आहे, सर्व म्हणजे समान आहे आणि सदा आहे, असा आहे. मग बाकीच्यांना तो देव कळत नाही. तुकोबारे म्हणतात अभागी आहेत. का कळत नाही? अभागी आहेत. महाराजांना विचारलं ठीक आहे, पण त्यांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न करावा ना. महाराज म्हणतात जाणण्याकरता काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. काय पाहिजे? जाणण्याकरता बुद्धी पाहिजे. मग ज्याला जाणण्याकरता बुद्धी पाहिजे, ज्या लोकांना देव कळत नाही त्यांनी जर जाणण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात त्यांच्या जवळ देवाला जाणण्याकरता जी बुद्धी लागते ती बुद्धी नाही. नेनती हात नेनती हात मेहनती हा करू साता, मेहनती हा करू साता, बरदे फाटा आडराने, बरदे फाटा आडराने, मेहनती हात साता, मेहनती हात साता, फाटा आडराने, मेहनती हा करू साता, वरले फाटा वरले फाटा आडराने, वरले फाटा आडराने, नेनती हा करू साता. मला म्हणतात ते नेनती म्हणजे अज्ञानी आहेत. बर, त्या बुद्धीला धारण करण्याची जी योग्यता पाहिजे ती त्यांच्या जवळ नाही का? त्यांच्या बुद्धीला फाटे फुटलेत, भरले फाटा आडराने. माऊलीने वर्णन केले. जर बुद्धीला फाटे फुटले ना, त्या बुद्धीला जे ग्रहण व्हायला पाहिजे ते ग्रहण होत नाही. जी बुद्धीला ग्रहण करण्याची योग्यता पाहिजे ती ग्रहण करण्याची योग्यता बुद्धीला नाहीये.
आपण आता हे आम्ही कीर्तन सांगतोय, काही लोक म्हणतात महाराज तुम्ही सांगालाय पण आमच्या डोक्याच्या वरून चाललंय हो, डोक्याच्या वरून चाललंय. समजावं आपल्या बुद्धीला ती जाणण्याची योग्यता नाही, बुद्धीला जाणण्याची योग्यता नाही. नेनती हा करू साठा, ग्रहण करण्याची योग्यता बुद्धीला लागते, ग्रहण करण्याची. तुम्हाला दूध साठवायचं आहे, दूध साठवण्याकरता तुम्हाला चांगली रेशमीची साडी आणून दिली बरं का, आणि त्या साडीमध्ये दूध साठवा, येते साठवता का? दूध साठवण्याकरता भांडच पाहिजे. दूध साठवण्याकरता भांड्याची किंमत जास्त का रेशमी साडीची किंमत जास्त? भांड्याची किंमत ज्यादा नाहीये, लक्षात ठेवा. पण दूध जर साठवायचं असेल तर ते वस्त्रामध्ये साठवलं चालत नाही, ते भांड्यातच साठवावं लागतं, भांड्यामध्ये साठवावं लागतं. जसं वर्णन केलंय त्या वाघिणीच्या दुधाचं, की वाघिणीचं दूध साठवण्याकरता सोन्याचं भांड लागतं म्हणतात बरं का. कशाचं? सोन्याचं. कारण त्या वाघिणीच्या दुधामध्ये फार ताकद आहे, फार ताकद आहे बरं का. सामान्य दूध ज्या भांड्यामध्ये साठवलं जातं त्या भांड्यामध्ये वाघिणीचं दूध साठवता येत नाही. प्रपंचाचं ज्ञान ज्या बुद्धीने ग्रहण केलं जातं त्याच बुद्धीने ब्रह्मज्ञान ग्रहण करता येत नाही बरं का. सामान्य दूध साठवण्याकरता जर साधं भांड लागतं आणि वाघिणीचं दूध साठवण्याकरता जर सोन्याचं पात्र लागतं, तर ब्रह्मज्ञान साठवण्याकरता प्रपंचामध्ये गुंतलेली बुद्धी चालेल का? बुद्धीला फाटे फुटलेली बुद्धी चालेल का? शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. देवाला जाणण्याकरता जी बुद्धी लागते ती शुद्धच बुद्धी लागते, त्या बुद्धीला ग्रहण करण्याची योग्यता लागते, लक्षात ठेवा. ती ग्रहण करण्याची योग्यता आज समाजामध्ये राहिली नाही. प्रपंचामध्ये राहून, विषयामध्ये राहून त्या बुद्धीला फाटे फुटले, आणि फाटे फुटल्यामुळं हे जीव आडमार्गाला गेले. फाटा आड राहणे. महाराजांनी वर्णन केले तुकोबारांनी, आम्हाला या भूतलावरती काय यावं लागलं? आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. झाडू संतांचे मार्ग. हे आड मार्गाला जग लागलेला आहे, त्याला मार्गाला आणण्याकरता आम्हाला यावं लागलं. तुकोबारांनी हेच वर्णन केले. तुम्ही ज्या आड मार्गाला चालला त्या मार्गापासून बाजूला यावं, हेच देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. शेवितो हारच वाटितो आनिका, वाटितो आनिका. शेवितो हारच वाटितो आनिका, वाटितो आनिका.
पाऊले समान पाऊले समान रान भरी आड राणे असं शब्द वापरले बरं का. म्हणजे आमची तुमची बुद्धी ज्या भगवंताला ग्रहण करण्याकरता ज्या बुद्धीला योग्यता लागते ती बुद्धीला योग्यता राहिली नाही का. आमची बुद्धी ही अनेक फाटे फुटले म्हणजे पंचविषयाच्या माग लागली आणि पंचविषयाच्या माग लागलेली बुद्धी ही चंचल आहे अशुद्ध आहे. तिला ग्रहण करता येत नाही. नेनते हा करू साटा पुढं भरले फाटा आडराने. आणखी कारण सांगितलं देव जर सर्व देशामध्ये आहे देवाचा सुकाळ आहे. एक कळालं आम्हाला आमची बुद्धी ग्रहण करू शकत नाही. तुकोबारे आणखी कारण सांगतात का आम्हा तुम्हाला देव दिसत नाही. महाराज म्हणतात या देवाने अशी काही गंमत करून ठेवली. हे नसलेलं मायेच्या योगाने हे निर्माण केलं. मायेच्या योगाने निर्माण केलं आणि मायेच्या योगाने निर्माण केल्यामुळं आज माणसाने त्या मायेनं काय केलं. ज्याने निर्माण केलं तिला झाकलं आणि तिच्याकडे कोणी जाऊ नये म्हणून त्याला या जीवाला देवापासून दूर केलं. वसवूनी आशे घर माग दूर घातला. आम्ही जर तिला त्या देवाला जाण्याचा प्रयत्न केला ना ती माया तिकडं जाऊ देत नाही. म्हणजे हे मायेच्या सामर्थ्याने देवाने हे वसवलेलं घर आहे. कोणतं 4x4च नव्हे. हे जगरूपी घर त्यांनी निर्माण केलं. कोणाला घेऊन निर्माण केलं. मायेला. मग त्या मायेने विचार केला मला हे निर्माण करून माझ्या साह्याने निर्माण केले ना. मग आता ह्या जीवाला त्या देवाकडे जाऊ द्यायचं नाही. हे जीव जर त्या देवाकडे जर गेले तर माझ्या अंकित कोणी राहणार नाही. माग दूर घातला नेनती हा करू साटा भरले फाटा आडराने. मग शेवटी कळेल. कधी कळेल. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तो नेनती हा करू साटा भरले फाटा आडराने. विठोबा टाळी सर्वांनी टाळी वाजवा. जय जय विठोबार भूमाई. 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 कुंडले कवरवा श्रीनाथ देव कुंडले कवरवा
ज्ञानदेव देवा हे सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष देवा हे सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष नेनती हा करू साठा भरले पाटा आडराने श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्हा तुम्हाला त्या देवत्वाची ओळख करून देतात. त्या देवाची ओळख होण्याकरता महाराज म्हणतात अधिकार लागतो, तो भाग्यवान लागतो. तसा देवाचा सुकाळ आहे, देवाचा सुकाळ आहे. पण आम्हा तुम्हाला तो दिसत नाही. मग दोष आपल्याकडे घ्यावा का देवाकडे द्यावा? आम्हाला देव दिसत नाही म्हणजे आपल्यामध्ये ऊन कमी आहे. पण लोक म्हणतात ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही म्हणा ना. ज्यावेळी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर सांगितलं अर्जुना बघ. अर्जुन म्हटला काय बघ? अरे अरे तुला विश्वरूप तुझ्या समोर प्रगट केलंय. पण देवा तुम्ही प्रगट केला असेल पण मला दिसत नाही ना. अर्जुना सारख्याला जर विश्वरूप प्रगट करून जर दिसलं नाही तर आमच्या तुमच्या सारख्याला दिसल या जगतातला देव? देवाच्या लक्षात आलं मी विश्वरूप अर्जुनाच्या समोर प्रगट केलं पण अर्जुनाला दृष्टी दिली नाही. म्हणून दिव्य दृष्टी द्यावी लागली आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर मग अर्जुनाने पाहिलं ते विश्वरूप पाहिलं. अवाढव्य बर का. आणि ते विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन म्हणाले देवा जा पाणी जा पाणी. देवा मला हे आता नको, मला पूर्वीच होत ते दाखव. तात्पर्य अर्जुनाला सुद्धा विश्वरूप पाहण्याकरता दृष्टी द्यावी लागली. आज आम्हा तुम्हाला सुद्धा या जगतातला देव दिसण्याकरता दृष्टी मिळाली पाहिजे. ती कुठं मिळते? डोळ्याच्या दवाखान्यात. डोळ्याच्या दवाखान्यात, डोळ्याच्या दवाखान्यात मिळत नाही. परमार्थाची साधना करून ती मिळते. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. तुकोबर आहे देवाला सांगतायत देवा मला दृष्टी दे. दृष्टी दे म्हणजे मी अंधळा झालोय, अंधळा झालोय म्हणजे मला तू दिसेनास. देव न दिसणं हे आंधळ्याचं लक्षण आहे बर का. हे अज्ञानाचं लक्षण आहे. देवा आम्हाला दृष्टी दे बर का. मग दृष्टी दे. दृष्टी असेल तर देव करतो पण आम्हा तुम्हाला ती दृष्टी नाही आणि ती ग्रहण करण्याची योग्यता नाही. देवाला जाणण्याकरता 3 गोष्टी लागतात. एक भाग्य लागतं, बुद्धी लागते आणि त्या देवाला जाणण्याकरता ती माया प्रतिबंध करते. माया प्रतिबंध करते. ती देवाकडे जाऊ देत नाही, देवाचं ज्ञान होऊ देत. माग दूर घातला सत्य गेले भोयावरी अविद्येची चाली थोरी. हे मायेचं कार्य आहे. महाराज म्हणतात ती माया देवाकडे जाऊ देत नाही. म्हणजे देवाने ही निर्माण केलं पण या मायेच्या समर्थन निर्माण केल्यामुळं ती माया देवाला जाणू देत नाही. पण महाराज म्हणतात आपण जर परमार्थाची जर साधना केली तर परमार्थाची साधना केली तर त्या परमार्थाच्या साधनेमध्ये सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? हरी हरी तुम्ही मनारी सकळ तेने माया जाळ तुटईल. आपण त्या भगवंताची साधना केली तर त्या साधनेतून त्या मायेलाही बाजूला सारता येतं. त्या परमार्थाच्या साधनेतून बुद्धीचं सामर्थ्यही वाढवता येतं आणि त्या परमार्थाच्या साधनेतून पुण्याचाही संचय होतो. हे पुण्य संचय, बुद्धीची शुद्धता आणि मायेचा संबंध हे सर्व निघून गेलं ना समजावं अंतकरणाची शुद्धी होते.
आणि अंतःकरणाची शुद्धी झाल्यानंतर तो देव जाणण्याकरता जातो. देव जाणण्याकरता गेलेला महाराज म्हणतात तो आता वेगळा राहत नाही. तुका म्हणे मन मोरे मग जे उरे तेची तो देवाला जाणण्याकरता जातो. तो काय होतो? मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. राम म्हणता रामची होई जे पदे बैसोनी पदवी घेजे. महाराज म्हणतात त्याचं मन रूपामध्ये राहत नाही. मनच त्या भगवंताच्या ठिकाणी तद्रूप होतं. मग जे उरलं ते शिल्लक राहतं ते काय जातं? ते देवाचं स्वरूपच आहे. तुका म्हणे मन मोरे मग जे उरे तेची तो नेनती हा करू साठा भरले फाटा आडराने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली कवरगा श्री ज्ञानदेव. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. देवा हे सुकार देशी अभाग्याशी दुर्भिक्ष नेनत्या करू साठा भरले पाटा अडराने बसवण्या शेगर माग दूर गातला तुका म्हणे मन मोरे मग जे वरे तेची तो नेनत्या करू साठा भरले फाटा अडराने वेळेची मर्यादा. मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर प्रगट करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे आम्हाला जाणण्याकरता जे भाग्य लागतं, जे पुण्य लागतं ते आमच्या जीवनामध्ये वाढावं, त्याची वृद्धी व्हावी. आणि ती वृद्धी होण्याकरताच हा सप्ताह आहे. महाराजांनी सांगितलं. पण ते सातत्याने केलं पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे. महाराजांनी पुन्हा पुन्हा महाराज सांगतात की आज इथं हरिपाठ आणि काकडा सातत्याने चालाय. सातत्याने केलं तर ते वाढतंय बरं का. जुम्मा केलं तर वाढत नाही. सातत्याने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कधी म्हणा? एकादशीला का सकाळी अंघोळ केल्यावर सतत म्हणा. काळ वेळ नाम सातत्याने जर केलं तर ते भाग्य पुण्य वाढतं. आणि एकदा पुण्य वाढलं की तुम्हाला देवाचा सुकाळच होईल बरं का. तुम्हाला देवच दिसेल. आणि असा देवाचा सुकाळ आमच्या जीवनामध्ये व्हावा 7 तारखेच्या आधी. बरं का. म्हणजे आपण हयात आहोत तोपर्यंत बरं का. बुद्धी चांगली आहे, शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. आणि ते भगवंतानी आमच्या जीवनातून करून घ्यावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नव्यंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.